4 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुहूर्त लागलाय। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात। कोण कुठे कसं लढणार हे अद्याप स्पष्ट नाहीये आणि अशातच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे। अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडूनही स्वबळाची चाचपणी करण्यात येते। दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सिंधुदुर्गात महायुतीत सगळं काही आलबेल वाटत असलं तरी नितेश राणेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीतही मिठाचा खडा पडलाय। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची युती व्हावी अशीच भूमिका आहे। मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी सांगितलंय। तर निवडणुकीत एकटं लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांनी लगावलाय। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे, पण मला वाटतं ही युती व्हावी। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास वाटतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील। तर जर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींपूर्वीच आता रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध योगेश कदम असा संघर्ष सुरू झालाय। युतीच्या घोषणेआधीच नव्यानं भाजपवासी असलेल्या वैभव खेडेकरांनी पत्नी वैभवी खेडेकरांचा नगराध्यक्ष असा उल्लेख करणारे फोटो व्हायरल केलेत। तर शिंदेच्या शिवसेनेने देखील याला आव्हान देत माधवी बुटाला यांचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे बॅनर व्हायरल केलेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडणार असल्याचं चित्र आहे। तर भाजप आणि शिवसेनेत संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये यंदाही अजित पवारांची राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे, कारण सुनील तटकरेंनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवर आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय। यंदाच्या निवडणुकीत 10 प्रभागातून एकूण 20 उमेदवार नशीब आजमावणार आहेत आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यामध्ये होणार आहे। दरम्यान शेकाप, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना या विभागामध्ये वर्चस्व कमी असल्यानं आता हे तीनही पक्ष कोणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। तिकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद होतीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होतीये। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्ष, मनसे आणि इतर समविचारी पक्ष एकत्रित दिसतील। एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत असतानाच नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थवर मनसेची बैठक पार पडते। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहतील। संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आले। यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांना नेमका कुठला कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आगामी निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होतीये। या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल। संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी देखील सोपवली जाईल। निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेबाबतही या बैठकीमध्ये निश्चिती होईल। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये काटशह सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। तोच 12 तासांच्या आत भाजपचे माजी नगरसेवक विकास आणि कविता म्हात्रेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाने या भागात भाजपची ताकद वाढली आहे, तर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपला सुरुंग लावत विकास म्हात्रेंचा प्रवेश करून घेतलाय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढण्यास मोठी चुरस पाहायला मिळते। नगरपंचायतमध्ये निवडणूक होईल, त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये। नागपूर जिल्ह्यामधल्या महादुला नगरपंचायत प्रशासन ते यासाठी तयारी केली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी।
नागपूर जिल्ह्यामध्ये आजपासून 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। सध्या मी महादुला नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की नगरपंचायत प्रशासनाने आजपासून जी अर्ज भराची सुरुवात होणार त्यासाठी तयारी देखील केलेली आहे। वार्डनिहाय वेगवेगळे टेबल्स तयार करण्यात आलेले आहे आणि टेबल्सनुसार मग त्या वार्डाचे उमेदवारी अर्ज घेतले जाईल। त्यासाठी वेगवेगळे टेबल आहे, अर्जाची छाननी करणं, त्यासोबत कागदपत्राची तपासणी करणं, अशा प्रकारची संपूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे की महादुला नगरपंचायतमध्ये झाल्याचं दिसत आहे। सध्या तरी उमेदवाराचे त्याचे फॉर्म जे भरणे आहे ते 11 ते 3 हा कालावधी दिला आहे। त्यासाठी आम्ही सर्व टेबल तयार केलेले आहे। वार्डनिहाय आमचे 6 टेबल तयार झालेले आहे, 3-3 वार्डचे, आणि समोर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी इथे फॉर्मची पडताळणी होईल जेणेकरून कोणत्याही उमेदवाराला त्रास होऊ नये। समोर आमची एकल खिडकी योजनाही लावलेली आहे आम्ही, जेणेकरून सर्व उमेदवारांना त्यांचे जे दाखले वगैरे आहे ते वेळेत इथेच मिळतील। एकंदरीत जर का नागपूर जिल्हा समीकरण बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, अजूनही कोणत्याही आघाड्या त्यांचं चित्र स्पष्ट झालं नाही की ते एकत्र लढणार की स्वबळावर लढणार। मात्र बहुतांश अपक्ष आहे ते आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरून आपल्या निवडणुकीची जी तयारी आहे ती सुरुवात करू शकते। त्यामुळे प्रशासनाची जी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आता नागपुरातूनच एक महत्त्वाची बातमी। नागपुरात बावनकुळेंच्या निवासस्थानी इच्छुकांची मोठी भावगर्दी झाली आहे। उमेदवारीसाठी अनेक इच्छुक चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे, आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि असं असताना इच्छुकांची मोठी भावगर्दी आपल्याला बावनकुळेंच्या निवासस्थानी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होतीये, चित्र स्पष्ट नाहीये, मात्र इच्छुक मोठ्या संख्येनं बावनकुळेंच्या निवासस्थानी पोहोचलेत। निश्चित जर का आपण बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे। आपण बघू शकतो की पारशिवनी नगरपंचायत असेल किंवा रामटेक नगरपंचायत असेल, इथले काही स्थानिक भाजपचे पदाधिकारी इथे आलेले आहेत जे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे आणि तिथल्या नगरपंचायतचं स्थानिक समीकरण कशा प्रकारे असणार आहे ते समजून सांगणार आहे। कुठून आले तुम्ही? रामटेकवरनं। बरं, कशाला भेटायला आली इथे? युती नाही झाली पाहिजे म्हणून। अच्छा, युती नाही झाली पाहिजे म्हणून। नाही, तुम्ही कशाला आलेले आहे? आता नगरपंचायत नगर परिषद इलेक्शन आहेत आणि साहेबांची मुख्य विषयावर थोडी चर्चा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद। बरं, इच्छा आहे तुमची उमेदवारीसाठी? बिलकुल बिलकुल आहे। साहेबांना सांगणार आहे तुम्ही तिकीट पाहिजे म्हणून? होय, बिलकुल सांगणार आहे। तयारी झाली आहे का? बिलकुल तयारी झाली आहे। आणखी काही लोक आपल्या, तुम्ही कुठून आले भाऊ? रामटेक। रामटेक। काय इच्छा आहे तुमची निवडणूक लढायची? निवडणूक लढायची इच्छा आहे ना आमची। आज बावनकुळे साहेबांना ते सांगणार आहे का तुम्ही? बावनकुळे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे, त्यांना सांगणार आहे त्यांच्याशी परस्पर भेट घ्यायला आलो ना, आशीर्वाद घ्यायला आलो फक्त। बरं, आपण बघू शकतो की आणखी काही आहे। भाऊ कुठून आले तुम्ही? रामटेक। रामटेक मधनं। तुम्हाला पण तिकीट पाहिजे? तिकीट पाहिजे, आशीर्वाद घ्यायसाठी आलो। बरं, आज पहिला दिवस आहे तर उमेदवारी अर्जाची तयारी पूर्ण झाली आहे, भरायचं कधी? पूर्ण झाली आहे। उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात? 17 पर्यंत। 17 पर्यंत। साहेबांना काय सांगणार आहे तुम्ही? काही नाही, आशीर्वाद घ्यायचा साहेबाचा बस। आपण बघू शकतो की महिला असेल, पुरुष असेल, मोठ्या संख्येने पारशिवनी असेल, रामटेक असेल किंवा जिल्ह्यात वेगवेगळ्या नगर परिषद नगरपंचायतीचे उमेदवार आहे जे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी आलेले आहेत, त्यांना भेटायला आलेले आहे। त्यांना सांगणार आहे की स्थानिक स्तरावर स्वबळावर लढा, युती करा नको, आणि सोबतच कोण कोण उमेदवार आहे त्यांना लढायची इच्छा आहे ते देखील इथे भेटायला आले तर पाहायला मिळत आहे। नक्कीच मोठी गर्दी झालेली आहे। आता कुणाला निवडणुकीमध्ये तिकीट मिळतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुषार, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामधल्या मुंढवा जमीन प्रकरणावरून उठलेलं वादळ अद्यापही शांत झालेलं नाहीये। चौकशी समिती स्थापन झाली, व्यवहार रद्द झाला, गुन्हाही दाखल झालाय, तरी विरोधकांची पार्थ पवारांवर टीका सुरूच आहे। अशातच गेले काही दिवस बॅकफूटवर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आपली बाजू हिरिरीनं मांडली आणि मुलाची बाजू घेतली। त्यांनी पार्थ पवारांची बाजू सावरून धरली आहे। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन, कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे।
माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कोणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये. अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये. निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी. मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही. पण बदनामी तर आमची होती. तर साताऱ्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जात असून जनतेचे सेवक असल्यानं आरोप होत असल्याचं अजित पवार म्हणतायत. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही. अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात. माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं येणं सारखं दमातच बोलतो का, तर मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू. आता मी असं म्हणालो, अरे बाबांना ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही, त्याचं काय. नव्या कामाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. 25 वर्ष झाली मला राजकारणातून, 35 वर्ष झाली. आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, का कुणी 8-8 वेळा निवडून देतील. अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाटती. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिळणार नाही. एवढं माझं काम चोख असतो. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. जनतेचे सेवक, जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होतात. कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं, कधी आमच्या घोषणा दिल्या जातात, कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं, कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जातं. मुंबईमधल्या आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलाय. जरांगेंसह पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनाही पोलिसांनी समन्स बजावलाय. आज सकाळी 11 वाजता जरांगेंसह इतरांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या. त्यामुळे आता मनोज जरांगे हजर राहतात की वकिलांमार्फत बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंसह इतरांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जालन्यात सकल ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावं यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सहभागी होतील. सकाळी 10 वाजता जालना शहरामधल्या गांधी चमन येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार गणेश नाईक यांच्या आमदारकी विरोधातील मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनोहर मणवी यांनी ही याचिका दाखल केली असून मतदारांना पैशांचं वाटप, मतदार यादीमधले घोळ आणि ईव्हीएम मधला घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होत आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
तर 12 नोव्हेंबरला प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक आणि माजी कर्णधार डायना एडुलजी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मिलिंद नार्वेकरांकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांसाठी शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असेल. मुंबईतील सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे कर्मचारी संघटनेचं आंदोलन होऊन 4 दिवस उलटलेत. यात 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय. मात्र मध्य रेल्वेनं अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाहीये. केवळ चौकशी करून अहवाल आल्यावर कारवाई करू असं सांगून अजूनही चौकशी समिती स्थापित झालेली नाहीये. यावरून कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला एक प्रकारे पाठिंबाच दिला जातोय आणि त्यामुळे ही कारवाई कधी होणार, चौकशी कधी होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या आंदोलनाप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून संबंधित आंदोलकांचाही जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. या आंदोलनाबाबत रेल्वे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला असून 2 मृत्यूबाबतही चौकशी केली जाईल.